आज होती गुरुपौर्णिमा. आता गुरुपौर्णिमेचं महत्त्व प्रत्येकालाच माहीत आहे. तर त्यामुळे आज ना मी थोडंसं जरा लवकरच उठले होते. अगोदर मी माझं सर्व घरातलं आवरून घेतलं. त्यानंतर दार स्वच्छ करून ना उंबरठ्याचं पूजन वगैरे करून घेतलं आणि आज गुरुपौर्णिमानिमित्त मला ना एका दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायचं होतं. त्यासाठीच अशा प्रकारे मी सर्व पूजेची छान मांडणी करून घेतली आणि त्यानंतर मी माझ्या पारायणाला सुरुवात केली. त्यानंतर आरती वगैरे करून घेतली. अशा प्रकारे एका दिवसाचं माझं पारायण खूप छान झालं. लगेचच इकडं ना नैवेद्यासाठी मी खीर बनवायला घेतली. त्यानंतर परत मला पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा करायचा होता. त्यानंतर थोडंफार मी खाऊन घेतलं आणि सर्व आवरून त्या 5 वाजता आम्ही आलो होतो इकडं स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये. आल्या-आल्या प्रसाद घेतला देवासाठी आणि त्यानंतर मात्र रांगेत उभा टाकावं लागलं. खूप मोठी रांग होती, पण अशा रांगेमध्ये उभा टाकून घेतलेलं दर्शन ना एक मनाला वेगळंच समाधान देऊन जातं. पण इथे आमचं खूप छान दर्शन झालं आणि लगेचच आम्ही ना घरी निघालो. जाता-जाता इथं नर्सरीमध्ये आलो होतो. आता त्या दिवशी जे काही मी झाडं घेऊन गेले आहे, ते मला आता कुंड्यांमध्ये टाकायचे आहेत आणि त्यासाठीच मला इकडं कुंड्या घ्यायच्या होत्या. मग काय इथं माझं बघणं सुरू होतं. तर माझ्याकडे थोड्याफार कुंड्या आहेत आणि इथून काही घेतल्यात. असा होता आजचा दिवस. चलो बाय.